मित्रांनो, महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। राज्य शासनाने नोकर भरती प्रक्रियेत एक मोठा आणि ऐतिहासिक बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो बदल काय आहे आणि तुमच्या अभ्यासावर त्याचा काय परिणाम होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ एंड पर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्कीच करा। ऑफिशियल डॉक्युमेंट PDF मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा किंवा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉइन करा। तिथेही हे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असतात। लिंक इज इन द डिस्क्रिप्शन। तर बघा, सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, हे जे आहे पेपर कटआउट आहे। नोकर भरती आता MPSC मार्फतच केली जाणार, शेलार यांचं म्हणणं आहे। तर बातमी अशी आहे की तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत स्पष्ट केलेले आहे की आता गट ड वगळता राज्यातील सर्व शासकीय पदांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत म्हणजे MPSC मार्फत होणार आहे। यातील 3 सर्वात महत्त्वाचे बदल जे आहेत ते आपण पाहूया। सर्वप्रथम बदल आहे गट अ, ब आणि क ची सरळ सेवा भरती आता पूर्णतः MPSC मार्फत होईल। दुसरा आहे कॅडर बकेटिंग। शासनाच्या विविध विभागांमार्फत एकाच पदासाठी घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा आता बंद होणार आहेत। म्हणजे आता एकाच परीक्षेद्वारे तुम्हाला अनेक पदांसाठी संधी उपलब्ध होईल। आता वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात प्रत्येक पदासाठी, आपल्याला हे पाहायला भेटतं। MPSC द्वारे जर घेतलं गेलं तर कॅडर बकेटिंग तुम्हाला पाहायला भेटेल। हे खूप उत्तम आहे जर तुम्ही विद्यार्थ्याच्या पर्स्पेक्टिव्हनं पाहिलं तर। म्हणजे एकच फॉर्म भरला जातो, एकच फी असते आणि तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करू शकता। शुल्काचा ताण हलका होतो याच्यामध्ये। प्रत्येक परीक्षेला वेगवेगळी फी भरण्याची गरज आता पडणार नाही। तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या परीक्षा शुल्कात सवलत देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू आहेत। बघा, आता प्रश्न असा येतो की हा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे का? तर पहिली गोष्ट म्हणजे पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी महत्त्वाची आहे। खाजगी कंपन्यांकडून परीक्षा घेताना होणारे गैरप्रकार, पेपर फुटी यांसारख्या गोष्टींना आता MPSC मुळे मोठा आळा बसेल। गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही। दुसरी गोष्ट म्हणजे वेगवेगळ्या विभागांच्या परीक्षांसाठी तुम्हाला जो वेळ, पैसा आणि प्रवासाचा त्रास सहन करावा लागत होता तो आता पूर्णपणे थांबेल। तुमच्या डोक्यावरील आर्थिक आणि मानसिक ताण यामुळे खूप कमी होणार आहे। बातमी तर चांगली आहे, पण आता तुम्ही काय करायचं आहे? तर बघा, एक फोकस MPSC सिलेबसवर। आगामी काळात 70,000हून अधिक पदे भरली जाणार आहेत अशी घोषणा झालेली आहे। आपण याच्याबद्दल व्हिडिओ मार्फत सुद्धा सांगितलेलं आहे मागेच। त्यामुळे आता इकडे तिकडे लक्ष न देता, न भरकटता, विशेषतः MPSC गट ब म्हणजे ग्रुप बी आणि गट क च्या सुधारित अभ्यासक्रमावर पूर्णपणे फोकस करा। दुसरा आहे स्ट्रॅटेजी बदला। आता वेगवेगळ्या परीक्षांचा पॅटर्नचा विचार करण्याऐवजी MPSCच्या प्रश्नांची काठिण्य पातळी ओळखून तयारीला लागा। जुन्या प्रश्नपत्रिकांचा जास्तीत जास्त सराव करा। जर सक्सेस मिळवायची असेल तर हा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी अवेलेबल होतो। सातत्य महत्त्वाचं आहे, कन्सिस्टन्सी ज्याला म्हणलं जातं, ही एक सुवर्ण संधी आहे। त्यामुळे रोजच्या अभ्यासाचे टार्गेट ठरवा आणि ते पूर्ण करा। MPSC परीक्षा घेणार म्हणजे कॉम्पिटिशन तगडी असणार, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। मित्रांनो, हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचाच आहे। त्यामुळे या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून तुम्ही अभ्यास करा। ही महत्त्वाची अपडेट तुमच्या सर्व अभ्यास करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। स्पर्धा परीक्षांच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि अभ्यासाच्या मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।